नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवायला अतिशय सोपी आणि चवीला एकदम चटपटीत अशी कॉर्न चाट बनवतोय। तर कॉर्न मध्ये भरपूर सारं फायबर असल्यामुळे अतिशय हेल्दी टेस्टी अशी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी एक मका घेतलेला आहे, स्वीट कॉर्न घेतलेला आहे। स्वीट कॉर्न ऐवजी साधा मका घेतला तरी चालेल। मका आपल्याला अशा पद्धतीने सोलून घ्यायचा आहे। मका सोलून झाल्यानंतर मक्यावरती जे केसांचा भाग असतो ना, तो आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे मी हा जो केसांचा भाग आहे तो सुद्धा पूर्णपणे काढून घेतला। आता काढून झाल्यानंतर मक्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत। दोन भाग केल्यामुळे आपल्याला मक्याची जी दाणे आहेत ते अगदी झटपट काढता येतात। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे मी सर्व मक्याची दाणे काढून घेतलेले आहेत। आता आपण ही शिजवून घेऊया। तर मका शिजवण्यासाठी इथे मी छोटंसं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण जो काढून घेतलेला मका आहे तो टाकून घ्यायचा। त्यासोबतच इथे मी अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि हे एकदा छान मिक्स करायचं आहे। तर मिक्स केल्यानंतर ह्याला एक उकळी आणायची। उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची। स्लो फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटांसाठी मक्याची दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। साधारण 10 मिनिट झाले, मका छान शिजला गेलाय। गॅस बंद करून घेऊया। चाट बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली। शिजवलेली मक्याची दाणे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। मक्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही। अगदी थोडंसं बटर टाकून घेतलं, त्यासोबतच चाट मसाला टाकलेला आहे पाव चमचा लाल तिखट टाकलं। त्यासोबतच अगदी चिमूटभर इथे मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे। बारीक चिरलेला कांदा टाकायचा, त्यासोबतच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेतला। बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची, अगदी थोडीशी हिरवी मिरची वापरलेली आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे छान मिक्स करायचं। संध्याकाळच्या वेळेत मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असतं, अशा वेळेत अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये हा कॉर्न चाट तुम्ही बनवू शकता आणि अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे। आता ह्यामध्ये टाकूया थोडेसे ओरिगॅनो, मुलांना फार आवडतात ओरिगॅनो, म्हणून इथे मी थोडंसं ओरिगॅनो टाकून घेतलं। त्यासोबतच थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा। लिंबाच्या रसामुळे या कॉर्न चाटला अतिशय चटपटीत अशी चव येते। तर हे छान मिक्स केल्यानंतर मग एकदम मस्त असं चटपटीत आपला कॉर्न चाट इथे तयार झालेला आहे। ह्यामध्ये आपण तिखटपणासाठी काळी मिरी, हिरवी मिरची, त्यासोबतच लाल तिखट टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणात हे टाकायचे। मस्त असा कॉर्न चाट आपला तयार झाला। तर ह्या पद्धतीने कॉर्न चाट घरी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा, उषाच किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।